परंतु त्यांचं जे काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम जे आहे लोकसभेत ते करत होते, असं पुन्हा त्यांचं खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारचं जे काही त्यांचं आता त्यांना ती सवय पडली आहे. एक केंद्राचं बजेट आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राला 15,940 कोटी रुपये दिलेत विविध सेक्टरमध्ये. त्याचबरोबर रेल्वेसाठी आणि रस्त्यांसाठी 81,000 कोटी रुपयाची तरतूद आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 11 लाख कोटी तरतुदीपैकी जवळपास 1 लाख कोटी आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी 1.5 लाख कोटींची तरतूद केलेली आहे. महिला भगिनींसाठी 3 लाख कोटींची तरतूद केलेली आहे. युवकांसाठी तरतूद केलेली आहे. टॅक्स पेअरमध्ये लोकांना टॅक्स पेअर जे आहेत त्यांना मोठा फायदा आहे आणि सर्वात जास्त कर देणारा टॅक्स पे करणारा महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या टॅक्स पेअर लोकांचा देखील याच्यामध्ये फायदा आहे. युवकांना देखील रोजगार स्वयंरोजगार मिळावा यासाठी देखील प्रयत्न आहे. त्याचाही महाराष्ट्राला फायदा होणार आहे. महाराष्ट्रातल्या महिलांना भगिनींना फायदा